हॅलो. हां जान्हवी, कुठे आहेस तू? तुला किती वेळ लागणार आहे घरी येण्यासाठी? मी किती वेळची तुझी वाट बघतोय. ये ना थोडं लवकर. हां, कारण आपल्याला बाहेर पण जायचं आहे डिनरला ना, मग जास्त वेळ कशाला लावतेस? ये इकडं पहिले, मी तयार वगैरे होतो. आपण थोडं बसू, बोलू, नंतर मग जाऊ, नाही का? हॅलो माधव, मी मॅक्स मॉलच्या पुढे उभी आहे बघ. जिकडे पार्किंगला गाड्या लावतात ना त्या साईडला उभी आहे. मी काही घरी येणार नाही आहे बघ तुझ्याकडे आता, कारण खूप लेट झालं आहे बघ मला. त्यामुळे ना तू इकडे ये, मला तुझ्याशी बोलायचं पण आहे. आणि जास्त लेट करू नको, मला घरी पण जावं लागणार आहे. माझी मम्मी ओरडते रोज, एवढा वेळ कसं काय लागतो, कुठे फिरतेस तू इकडे तिकडे म्हणून. मी क्लासचे नाटक म्हणजे बहाणे करते आणि इकडे बाहेर येते बरं का तुला भेटण्यासाठी. त्यामुळे ना जास्त वेळ लावू नको, थोडं लवकरात लवकर ये. जास्त अजिबात वेळ लावू नकोस बघ, कारण मला लवकर घरी जायचं आहे आणि मला तुझ्याशी बोलायचं महत्त्वाचं, म्हणून तुला मी एवढ्या रात्री बोलवते. प्लीज हां, लवकर ये जरा. हो हो, मी येतो. पण काही प्रॉब्लेम झालाय का? नाही रे, प्रॉब्लेम वगैरे काही नाही. तू ये तर आधी मला भेटण्यासाठी, मग नंतर मी तुला निवांत बसून बोलते बघ तुला जे काय बोलायचं ते. त्यामुळे ना फोनवर मी काय बोलणार नाही आहे. तू ये लवकर, जास्त वेळ लावू नको प्लीज. बरं बरं, ठीक आहे, मी येत आहे बघ. थांब तिथेच, लवकर पोहोचतो मी तुझ्याकडे. ओके. हां हां, ठीक आहे, बाय. एवढ्या लवकर जान्हवीने मला असं कधी नाही बोलवलं. काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना? तिच्या घरच्यांना तरी समजलं नसेल ना? किंवा शेवंताचा तिला फोन तरी गेला नसेल ना? मला शेवंताचं एक फार टेन्शन येतं. राहून राहून तिची भीती पण वाटते, स्वप्न पण पडतात. काय माहीत कधी येईल न सांगता. तिला फोन पण मी करत नाही आहे 2-4 दिवस झालं. आज घरी आल्याच्या नंतर तिला फोन करून व्यवस्थित बोलतो निवांत थोड्या वेळ तरी. या शेवंतीला म्हणलं, अगं सकाळी उठून लवकर जरासं अंगणाची झाडझूड कर, सडा शिप. तर बाई उठली नाही अजून. अगं किती वाजलेत? 8 वाजत यायलेत. दाराला अजून, अंगणाला अजून फडा लागला नाही. लाजाई कशी वाटत नाही की मा इतक्या वेळ झोपायला? काय रात्रभर झोपली नव्हती की काय आहे की? आणि या शिलीला तर बोलून फायदाच नाही. मग ह्या डोक्यावर वज झालंय गधडीचं. अगं उठावती ना पटकन, एखादं तरी काम करू लागाव. आमच्या दोघीच्या भरोशावर आराम करत राहिली. आता हिला का बोलू नये, काय बोलाव काही कळना झाले. केशवलाय काही बोलता येईना, तुझ्या हेलाय काही सांगता येईना हाले. आणि ही शेवंती तर डोक्यानं पागल झाली. कोणतं काम सांगायला गेलं की ह्यावर वस पडते. आता एकटीनंच काम करून करून मराव की काय वय राहिलं का माझं एवढं काम करण्याचं? येड्यासारखं करून ठेवले रे देवा बापा मला. करते एकटीच काम, मरते एकटीच करू. अंगणाची झाडझूड झाली की अजून जाऊन नाश्ता बनवा, मग नंतर भांडे घासून घ्या, परत स्वयंपाकाला लागा. हे का जीणं झालंय माणसाचं? जिंदगी बर्बाद झाल्यासारखी झाली माझी. या वयामध्ये मला कामं करावं लागायले तर 2-2 सुना आणि लेक घरात असताना सुद्धा मला कामं करावं लागायले. तर कोण्या याचं पाप फेडायली की मी? कुठं लागलं होतं की एवढं ते मला आता फेडावं लागायले? काय करावं बाप्पा? चल जाऊन नाश्ता तरी बनवते आता. आई, काय झालं माय? उठलीस का? बरं झालं उठलीस. ते मला वाटलं उठतीस की नाही की आजच्या दिवस. झालं अंगण झाडझूड, आता पाणी शिपून जाते, बनवते नाश्ता आणि मग ढोसत बसा सगळे जण एका काठकडून. आई नावचा नाश्ता बनवू नको, मी नाही घरी. नाही म्हणजे कुठं चाललीस की काय बाहेर? हो चालले मी माझ्या घरी, माझ्या सासरी चालले बघ. काय? हो मी माझ्या सासरी चालले, मला जरा काम आलंय, सासरी जाऊन यावं म्हणलं मी माझ्या घरी. कोणतं काम आलंय तुला आता अचानकच? एकदम चाललीस न सांगता. अगं घरातले कामं करायली की का तुला एकटीला कामं लावली की काय? आज तुला मी म्हणले म्हणून राग यायला की काय? अगं उद्या 9 वाजेपर्यंत उठू नको, करते बाहेरचं सडा सारवण, जे काय हाय पाणी शिपणं, झाडाला पाणी टाकलं, नाश्ता बी करून देते. फक्त स्वयंपाकाची मदत करू लागायची तर करू लाग, मात्र राग करून जाऊ नको बघ शेवंती. आई राग करून जाईना झालीये.
आता 2-2.5 महिने झालं मी इथंच आहे आणि त्यांनी बी तिकडे गेलेत बाहेर देशात. आमच्या घरात नुसती धूळबीळ झाली असेल. जरा जाऊन साफसफाई करून येते. तुलाही माहीत आहे घरी इतक्या दिवस बंद ठेवत नसतात, काय हाल झालाय काय नाही. मी सासू काय राहत नाही, काही नाही तिथं, ती गावामध्ये राहते. जाऊन बघून यावं म्हणलं होतं. एक दिवस जाते न उद्याच्याला येते बघ. हां, सगळं साफसफाई करून सगळं व्यवस्थित ठेवून येते. आणि काय म्हणतात आंबूला बी इथं सोडून चालले बघ. काय तिला घेऊन जाय ना काही नाही सोबत, तुझ्या संग राहते, तिने वरचं सगळं खाते. अहो आई, तर तिला चांगलं सांभाळ आणि मग काही टेन्शन घेऊ नको. मी उद्याच्याला येते बघ. अहो मला जाऊ दे, मी सकाळच्यासाठी तर त्याच्यासाठी तर लवकर आंघोळ बिंघोळ करून तयारी केली. आणि नाश्त्याचं टेन्शन घेऊ नको. बाहेर जाता जाता काहीतरी नाश्ता करते मी आणि मग नंतर तिकडे घरी गेलं की जाता जाता बाहेरची काहीतरी घेऊन जाते आणि बनवते तिथंच आणि खाते बी. अहो आई, तेवढं टेन्शन घेत बसू नको बघ माझं. अगं काय गरज पडली ग आता जाऊन साफसफाई करायची? हां, अजून 4 महिने तुला इथं राहायचे आणि आता जाऊन करतील मग अजून परत जाऊन करते की काय? हां, किती कामं करायचे, एकदाच जाऊन सगळं निपटायचं. आणि काहाची धूळ, सगळे खिडक्या दरवाजे बंद करून गेला असेल ना तू नवरा, तर मग एवढं जायची काय गरज आहे तुला? एकदाच मग एखादी बाई बी लावून कामं करून घे तिच्याकडून. काहाला जाऊन बिमार पडतीस विनाकारण, हातानं पायावर कुराडी मारून घ्यायची? हां, उग बस होय घरामध्ये, काय जायची गरज नाही. उन्हाचे दिवस होतं, गर्मीनं कशाला इथं कामं बिमं करतो म्हणायली. जावयाला कॉल कर संध्याकाळच्याला, विचारता ह्याला सगळे खिडक्या बिडक्या बंद केल्यात का म्हणाव. धूळ झाली असेल, मी जाऊन साफ बीप करायचा विचार आला होता माझ्या मनामध्ये म्हणाव, पण आता तुम्ही नाही काय नाही, नंतर येते म्हणाव मी. आव तसं म्हणजे हे करून जाऊ नको बघ इथून आता. उग विनाकारांचं काही गरज नाही पडली एवढी साफसफाई करायची. काय नवरा काय बोलते की काय तुला काही? आई तुला माहित आहे मोहा नवरा काही मला म्हणत नाही. मोहा नवरा का म्हणला की काय जाऊन धूळ साफ कर म्हणून. मी माझ्या विचारानं चालले, जरा जाऊन येवावं म्हणलं. घर खूप दिवसाचं बंद आहे आई, तुलाही माहीत आहे, कोणी नसते काही नसते, जाऊन बघावं लागते ना आई. घरामध्ये मोठ्या मोठ्या वस्तू होता. आता काय ते काही जवळ नाहीत काही नाही, तिथून तिथं बघायला जाऊन येतील म्हणून मला तर जाऊन येवावं लागल की नाही? आता सकाळच्याला निघते, 4-1 घंटे लागतात पोहोचते, दिवसभर थांबते, रात्रभर थांबते, उद्याच्याला सकाळच्याला परत तिकडनं निघते. एवढं टेन्शन घेऊ नको बरं, जाऊ दे मला होय बाजूला. बरं ठीक आहे माय, जाय जाऊन ये. तू काय मोह ऐकत नाहीस, घरातलंच कोणतं ऐकत नाहीस, ते तिकडं जायचं ऐकशील का? जाय, आंबोचं काही टेन्शन घेऊ नको, बघते राहते मी तिच्यासोबत. हां ठीक आहे, आता बराबर बोललीस बघ. चल मग मी जाते. बघा आंबूकडं खाऊ पिऊ घाल, तिला रडत असेल तर असं बाहेर घेऊन जा म्हणावं बाबाला. हो हो, टेन्शन घेऊ नको, जाय आरामानं जाय व्यवस्थित. पैसे बिशे हते की सोबत? हो हतं, पैसे लागतात किती मला जाऊन येण्यासाठी, काय लई पैसा लागत नाही काही नाही. तिकीट तेवढं लागते, दिवसभर खाया प्यायचं तेवढं येताना लागणार आहे. कुठं जास्त पैसा लागणार आहे? काय लागत असेल तर तुला फोन करते, बाबाला जीपे करायला लाव मला. बरं ठीक आहे, जाय मग व्यवस्थित जाय गे शेवंता. झाले का काम? हो नेमकेच झाडझुड झाली, आता पाणी शिपाव म्हणलं होतं. शेवंता कुठं गेली? ती काय ती करायला कुठं गेली माहित नाही का? बोलून तर गेली वाटतं ना, आवाज येऊ लागला मला. हो ती तिच्या एका मैत्रिणीकडे जाऊन येते म्हणली. तिच्या मैत्रिणीचं लग्न ठरले वाटतं, तर त्याच्यामुळं म्हणली भेटून येते म्हणली. रात्री यायला मला उशीर होणार आहे म्हणली, म्हणून ते लवकर सकाळी लवकर निघून गेली बघ. मग घरातले काम कोण करणार आहे आता? सगळे पडलेले स्वयंपाक, भांडे, कपडे, फरशी मी करते ना. मला जेवढे झाले तेवढे करते. मला बाहेर जायचे मार्केटमध्ये, केशवला घेऊन चालले, येईपर्यंत स्वयंपाक झाला पाहिजे. काय माय नवऱ्याला नाव घेऊन बोलायली रे तेव्हा ही बाई, काही मला बोलता येईना आले काही नाही. हिला असंच आता हो होच करावं लागल. गेली तर गेली, 4-5 घंटे येऊ तरी नाही घरी. खप म्हणाव. काय म्हणलं मी, आवाज यायला की नाही? हो हो हो, जा शिला तू जा, मी स्वयंपाक बिपाक करून ठेवते, तू येईपर्यंत होऊन जाते माझा स्वयंपाक. येताना काही मार्केटमधून हिरव्या भाज्या, टमाटर घेऊन येताना, हिरव्या मिरच्या वगैरे भेटल्या तर आणते. बरं, आणि केशव कुठं आहे? एकटी चालली की काय? सांगितलं ना केशव सोबत चालले म्हणून. केशव तिथं त्या नाक्यावर वाट बघायलीत माझी सर्कलला, मी चालले तिकडं. बरं बरं, जाय मग जाय. काय माय नाकावर राग, म्हणलं मार्केटला चालली भाजीपाला घेऊन ये, मला म्हणते भेटला तर आणते. आता मार्केटमध्ये भाजीपाल्याला नाही का नाचायला चालली की काय मग ही? चल माय जाऊ दे, शेवंताई गेली ही गेली, आता सगळा घरातला कामाचा बोजा मयाच अंगावर पडलाय.
जाऊन करू तरी काय की ही येईपर्यंत स्वयंपाक झाला तर बरं आहे, नाही तर डोक्यावर बसून नाचायची होय मया. हे माधव एक नंबरचं पागल माणूस आहे. फोनवर बोललं की लगेच येतो म्हणते, हो म्हणते. याच्या नादात किती दिवसाचं मी याच्या मागं फिरते कुत्र्यावानी. याच्याकडून आज पैसे काढल्याशिवाय राहतच नाही. खूप झालं, याच्याकडून खूप चांगली मोठी रक्कम काढते आणि याला सोडून देते. माझ्या खऱ्या बॉयफ्रेंडला जर कळलं ना की मी असे नाटकं करते म्हणून, माझं काही खरं ठेवणार नाही ते. खरं तर माझं प्रेम माझ्या खऱ्या बॉयफ्रेंडवर आहे. याला तर नुसतं नावाचा बॉयफ्रेंड केला आहे. बायकोला माहेरात नेऊन सोडलं येडा दिमाकाचा कुठला की हा, आणि माझ्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवतो. आकलीचा कांदा कुठला की. कळायला पाहिजे याला की आपण काय करतोय काय नाही. एक लेकरू झाले, एवढं मोठं झालंय माणूस, तरी आकलीचा पत्ता नसल्यासारखा वागत राहतो. बस झालं, याच्या नादात लागून काही होणार नाही आपलं. आपल्या बायकोसोबत त्यानं खुशीनं राहायला पाहिजे. मी आता याच्या नादी लागून स्वतःच्या जीवावर जास्त पाप नाही चढून घेणार, पण याच्याकडून याला सोडायच्या आधी मोठी रक्कम काढून घेते रे बाबा. अगं सॉरी हा जानू, मला थोडा वेळ लागला येण्यासाठी. जास्त उशीर तर झाला नाही ना तुला? नाही, एवढा काही जास्त उशीर झाला नाही. बरं चल मग आता पटकन जाऊन बसू आपण. थोडंसं काहीतरी खाऊ पिऊ आणि मग तुला मला बोलायचं आहे अर्जंट थोडंसं. हां, काय बोलायचे तुला? बोल ना इकडे. नको ना, चल ना आधी बसू, थोडंसं जेवू, काहीतरी खाऊ, नंतर बोलू ना. नाही नंतर जेवता येते व्यवस्थित निवांतपणे. तुम्हाला आधी काय प्रॉब्लेम झालाय ते सांग आधी मला. मी येता रस्त्यामध्ये 100 वेळा विचारायला असेल माझ्या डोक्यामध्ये की नेमकं जान्हवीला काय प्रॉब्लेम झाला असेल. एवढं काय टेन्शन घेते ती? असं सहजासहजी तर तू मला फोन करून असं बोलत नाहीस ना कधी की मला तुला अर्जंट काहीतरी बोलायचंय. नको बाबा, मला इथं आता म्हणजे 1 मिनिट पण माझ्या असं हे करण्यासाठी मी माझ्या मनाला शांत नाही करू शकत. तू काय आहे ते इथे बोल मला, नंतर तुला मी जे काय म्हणशील ते तुला खाऊ पिऊ घालतो, ठीक आहे? कुठून सुरुवात करू ते कळत नाही आणि काय बोलू ते पण कळत नाहीये. अरे तुला जे काही बोलायचंय तू बिंदास बोल. तुझं मी आहे ना तुझ्यासोबत. तुला जे काय पाहिजे ते सांग मला. मला ना थोडं पैशाची गरज होती. ॲक्च्युली कसं झालं माहिती आहे का, माझ्या पप्पांची तब्येत ना व्यवस्थित नाही आहे आणि माझ्या भावाचा जॉब पण तेवढा मोठा नसल्यामुळे ना तेवढा पैसा ते भरू शकत नाही आहे. त्यांना ना एक ऑपरेशन करायचं आहे, त्यामुळे पैसा खूप जास्त मागितला आहे आणि आता सध्या आमच्याकडे तेवढा पैसा नाही आहे. म्हणून मग काय करायचं काय नाही, खूप जास्त टेन्शन येत होतं मला. म्हणून मी एक विचार केला की म्हटलं मी माधवकडून पैसा घेते आणि जसं मग माझी पण जॉब लागते ना आता कुठे ना कुठेतरी, मी पण ट्राय करते. जसं लागेल ना तसं मी थोडं करून तुझं एखाद्या वर्षामध्ये फेडून टाकते बघ माधव. हां प्लीज, मला ना पैशाची खूप गरज आहे. तर सो प्लीज मला कुठून तरी पैसा काढून दे. नाही तुझ्याकडे असेल तर तू तरी दे प्लीज. हां, मी तुझ्यावर खूप विश्वासानं तुझ्याकडे ही गोष्ट बोलत आहे बघ. अरे मग एवढं भ्यायची आणि एवढं टेन्शन घ्यायची काय गरज आहे? किती पैसे लागणार आहेत तू सांग मला. पैसे तर खूप लागणार आहेत, म्हणून तर तुला बोलायच्या आधी पण मला खूप वेळा विचार येतोय तुला बोलू की नाही ते. अरे एवढं टेन्शन घेऊ नको ना जान्हवी. सांग मला किती लागणार आहे पैसा तो. 5 लाख रुपये लागणार आहेत बघ. काय? 5 लाख रुपये? हो ना, 5 लाख रुपये लागत आहेत म्हणून तर मला तुला बोलायची इच्छा होत नव्हती. भीती पण वाटत होती की तुला मी एवढं रक्कम कशी सांगणार. एवढे पैसे लागत आहेत ऑपरेशनसाठी, आता मी कुणाकडनं आणणार नाही एवढे पैसे. म्हणून मला तुला पण बोलायची फार भीती वाटत होती. नसतील तर राहू दे, मी कुठून तरी ॲडजस्ट करून घे. जाऊ दे, तू एवढं टेन्शन घेऊ नको, मी जाते. हां अगं जान्हवी रडू नकोस, मी आहे ना, मी पैशाची व्यवस्था करतो. तू काही काळजी करू नको. माझ्याकडे सध्या तरी पैसे तेवढे नाही आहेत, पण मी काय करतो कुणाकडनं तरी घेतो, माझ्या मित्रांकडनं एवढी मदत घेतो. ठीक आहे, तू एवढं रडू नकोस. तुझे पप्पा पण माझे आहेत ग, माझे होणारे सासरे आहेत ते. मी त्यांना असं कसं काही होऊ देणार आहे? तेवढं काही टेन्शन घेऊ नको. हां जान्हवी प्लीज, हां रडू नकोस, रडणं बंद कर तू आधी. मी पैसे देतो, तू काही काळजी करू नको. कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहेत आपण तिकडे जाऊ, पैसे भरू आणि मग तुझे पप्पा बरे होणार. ओके, तर रडणं बंद कर तू आधी. पण एवढी मोठी रक्कम तू कसं करणार ना, आणि कधीपर्यंत भेटतील पैसे? पप्पांना डॉक्टरांनी सांगितलं की लवकर ऑपरेशन करावं लागणार आहे म्हणून, पण थोडे लवकर पैसे लागतील. हां
हो, लवकरात लवकर पैशाचं मी ॲडजस्टमेंट करतो. तू काही काळजी करू नकोस. एक काम कर, तू जा आता. मी पण जरा लवकर माझ्या मित्रांकडे जातो आणि थोडं पैशाचं लवकर जे काय आहे ते बघतो. हां, ठीक आहे, तू काही काळजी करू नकोस. मी लगेच जातो, इकडनं निघतो. आणि तुला काही जेवायचं असेल तर तुला मी जीपे करून देतो. तू तुझं जेवून घे. हां, माझं काही जेवणाचं टेन्शन घेऊ नको. मी कुठे काहीतरी खाऊन घेईल, ठीक आहे. आणि तुला रात्री मेसेज करून सांगतो मी, किंवा फोन करतो की किती पैशाचं म्हणजे तयारी वगैरे झाली आहे ते पण सांगतो तुला, ठीक आहे. चल मग मी जातो. हां आता. ठीक आहे, बाय. हा चल, बाय बाय. रडू नको. एडपट दिमागाच्या माणसा, कुणीतरी खरंच बोलले की प्रेम माणसाला आंधळं बनवतं आणि ते एक दिवस मसनात नेऊन सोडतं. येताना चिंट्याला घेऊन यावं असतं की एकट्याला कशाला सोडलं घरी? हा, एकट्याला कुठं सोडलं वा? आता बाई बाबा हाता की घरी कसं एकट्याला सोडून येईल मी? उगा म्हणलं माझ्या मागं लागतंय, म्हणलं उन्हात आणाचं कहाला घेऊन येवावं म्हणून मग मी एकटी चालली बघा. हाय घरी सगळेजण बघतात त्याला. बरं, काय तुला भाजीपाला घ्यायचा आहे ते घे लवकर लवकर. फ्रूट फळं काय लागतात ते सगळं घे. आणि मग अजून दुसरं काय लागत असेल तर दुसऱ्या मार्केटमध्ये जाऊ. त्या पूर्ण भाजीपाल्याचं मार्केट आहे. हो, घेते की. ए टकल्या, त्या कैऱ्या कशा दिल्या आता? शिला, अहो सॉरी, ते बोलायची सवय झाली ना घरामध्ये, तर मला असं वाटलं मी आता इथे बी नाटकच करायचे काय की. झालं आता शिला तू नाटक घरामध्ये कोणाला कळलं तर लय भानगड व्हायची होय. आता तू एक मला सांगितलं म्हणून बरं आहे. आता मीना वहिनीला न दादाला माहीत आहे की नाही की मला माहीत नाही, पण मीना वहिनीला माहीत आहे वाटतं की सगळं सांगितलंस की. हो, मीनाताईला सगळं काही माहीत आहे. पहिल्या त्या आणि दुसरे तुम्ही दोघालाच माहीत आहे, दुसरं कोणालाच सांगितलं नाही. बघा हे कारण शेवंताचा सगळाच प्रॉब्लेम होऊ लागला घरामध्ये. तुम्हालाही बोलता येणार आणि आपल्या प्रफुल्ल बाबालाही बोलता येणार काही नाही घरामध्ये. बाबा जरी बोलले तर आता बाई काय ऐकत नाही, काय नाही त्याचं. त्याच्यामुळं मग ते त्याचं लय वर्चस्व होऊ लागलं घरामध्ये. कोणत्याही गोष्टीसाठी टोमणे बोलाबोली कामही नाही, काहीच नाही. त्याच्यामुळं म्हणलं आता थोडासा आपला बी इंगा दाखवावं म्हणून मी एवढं नाटक केलं बघा. आता नाही, आता सुधरायली जरा शेवंता थोडं आता कामं म्हणजे ती करायली सगळे घरातले. मी बघायले तिचं किती दिवस करते काय नाही. केव्हा जायचं तिनं जाण्याचा तिनं नाही गेली तरी चालते, अजून 4 महिने राहू द्या. पण तिनं व्यवस्थित राहत नाही ना, त्याच्यामुळेच हे सगळं नाटक होय बघा. बाकी काही नाही. असं तुम्हाला वाटून घेऊ नका की तुमच्या बहिणीला आम्ही लय कामं लावायले म्हणून. पण तिनं सुधरायला पाहिजे म्हणूनच हे सगळं काय होय बरं का केशव. बरं जाऊ दे. जे होईल ते होईल, चांगल्यासाठी होईल. तिला थोडंफार बोलायला पाहिजेच, असं करायला पाहिजे तिच्या सोबत, तरच ती बी म्हणजे काही ना काहीतरी हे करेल. नाही तर ती लय डोक्यावर बसू लागली. मी बघितलं तिचं वागणं सगळं. बरं ठीक आहे, जाऊ द्या मग. उशीर व्हायला मी घेते भाजीपाला, फळं वगैरे घेते. घे. ओ भाऊ, ते कैऱ्या कशा दिल्या? पिकलेले आंबे पण सांगा आणि जरा टमाटर वांगे कसं आहे काय नाही सगळ्याचा भाव सांगा, मला घ्यायचा आहे.